नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचा व्हिडिओ जो आहे तो स्पेशली ज्या विद्यार्थ्याचा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्याचं डी फार्मसी कंप्लीट झालेलं आहे अशा विद्यार्थ्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर BE आणि डायरेक्ट सेकंड इयर B फार्मची प्रोसिजर म्हणजेच ॲडमिशन प्रोसेस कशी होणार आहे त्याबद्दलचं पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. बघा तुमचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता तुमची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती नेक्स्ट वीकपासून स्टार्ट होऊ शकते. तर बघा सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते लागतील. बघा तर कोणते डॉक्युमेंट तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना लागतात यावरती मी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही तो पाहून घ्या. ओके. त्यानंतर बघा यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर जी तुम्हाला व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ते दोन टाईपचे आहेत. एक तर फिजिकल स्क्रुटिनी आहे आणि दुसरी आहे ते ई स्क्रुटिनी आहे. ई स्क्रुटिनीमध्ये काय होतं तर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर रँडमली तुम्ही ई स्क्रुटिनी जर सिलेक्ट केला तर ज्या इंजिनिअरिंग कॉलेजवरती किंवा ज्या स्क्रुटिनीवरती वॅकंट असेल कन्फर्मेशन करण्यासाठी तर त्या स्क्रुटिनीवरती तुमचा फॉर्म चालला जातो. जसं की सपोज बुलढाणा जिल्ह्यातून जर तुम्ही रजिस्ट्रेशन केला तर तुमचा जो फॉर्म आहे तो गडचिरोली जिल्ह्यामध्येही जाऊ शकतो किंवा मुंबई पुणे कोणत्याही स्क्रुटिनीवरती जाऊ शकतो. तर यामध्ये काय बेनिफिट आहे तर तुम्हाला घराच्या बाहेर पडायची गरज पडत नाही. म्हणजेच घरी बसल्या बसल्या तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा फॉर्म ऑटोमॅटिक कन्फर्म केला जातो ई स्क्रुटिनीद्वारे. ओके. तर फिजिकल स्क्रुटिनी जे आहे तर फिजिकल स्क्रुटिनीमध्ये काय होतं तर तुमच्या जवळचं सिलेक्ट करायचं कॉलेज एक इंजिनिअरिंग किंवा जे स्क्रुटिनी सेंटर आहे ते सिलेक्ट करायचं आणि त्या कॉलेजवरती जाऊन तुम्हाला फिजिकली व्हेरिफिकेशन करावं लागतं. बघा ही जी प्रोसेस आहे ती लास्ट इयरपासून स्टार्ट झालेली आहे. डिप्लोमासाठी या दोन्ही सिस्टीम अवेलेबल आहेत. कदाचित तुम्हाला फक्त ई स्क्रुटिनीच राहू शकते कारण इंजिनिअरिंग कॉलेज जर महाराष्ट्रातले पाहिलं तर खूप सारे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. फिजिकल आणि ई स्क्रुटिनी जर पॉसिबल नाही झालं तर तुम्हाला फक्त एकच ई स्क्रुटिनी असू शकते. यामध्ये बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना जनरली जो प्रॉब्लेम येतो तो असतो कास्ट सर्टिफिकेटवरचा नंबर आणि व्हॅलिडिटीवरचा नंबर मॅच व्हायला पाहिजे. ओके. जर या दोन्हीवरचा नंबर मॅच नाही झाला तर कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. तसेच बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी अजूनही आलेली नाही आहे आणि काही जणांची व्हॅलिडिटीला थोडा डिले होऊ शकतो. तर अशा वेळेस तुम्हाला जी व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेली रिसिप्ट आहे तर त्या रिसिप्ट किंवा त्याला आपण म्हणतो टोकन, त्या टोकनवरती किंवा रिसिप्टवरती तुम्हाला काय होतं तर तुमचं रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशनही कंप्लीट होऊ शकतं. तसेच EWSसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनाही त्याचं टोकन जे आहे किंवा रिसिप्ट आहे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन कंप्लीट करता येतं. बघा ही झाली रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशनची प्रोसेस. या प्रोसेससाठी जनरली 15 ते 20 दिवसाचा ड्युरेशन दिलेला असतो. ओके. आता तुमचं एकदा कन्फर्मेशन कंप्लीट झालं तर त्यानंतर तुमची लागते प्रोविजनल मेरिट लिस्ट. बघा प्रोविजनल मेरिट लिस्ट ही कन्फर्मेशन कंप्लीट झाल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये प्रोविजनल मेरिट लिस्ट लागते तुमची. ओके. प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आता बघा प्रोविजनल मेरिट लिस्ट काय असते तर बघा बऱ्याच विद्यार्थ्याची व्हॅलिडिटी वगैरे आलेली नाही त्यामुळे ते विद्यार्थी काय होता प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये ओपनमध्ये कन्वर्ट होता. लक्षात येत आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेस त्यांची व्हॅलिडिटी येईल किंवा नॉन क्रिमिलियर येईल अशा वेळेस ते विद्यार्थी परत त्यांच्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होतात तेव्हा ती फायनल मेरिट लिस्ट असते. ठीक आहे. तर बघा प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 दिवसाचा एक ग्रेव्हियन्स पिरियड असतो. म्हणजेच ग्रेव्हियन्स पिरियड काय असतं तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला तुमची व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, इन्कम, नंतर पुन्हा EWSचं सर्टिफिकेट असेल तर असे सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला अपलोड करता येतात. ओके. ज्या ॲडमिशन करताना तुम्ही रिसिप्ट अपलोड केलेली होती त्याचं फायनल सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये अपलोड करता येतं. बघा प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये असतानाही तुमचे जर ओपनमध्ये मेरिट नंबर आला असेल तर ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुमचा परत नंबर कॅटेगरीच्या मेरिट लिस्टमध्ये येतो. ओके. तर बघा ही झाली प्रोसेस. ग्रेव्हियन्सपर्यंत आलो आपण. ग्रेव्हियन्स झाल्यानंतर 2 दिवसानंतर तुमचा काय होतो तर फायनल मेरिट लिस्ट लागते. लक्षात घ्या फायनल मेरिट लिस्ट लागली म्हणजे तुमचा अर्धा टप्पा जवळपास संपलेला आहे. बघा एकदा तुमचा मेरिट लिस्ट लागली की त्याच दिवशी काय होते तर प्रत्येक कॉलेज वाईज वॅकन्सी जी आहे कॅप राऊंडसाठी ती वॅकन्सी डिस्प्ले होते.
तर ती वॅकन्सी पाहून तुम्ही तशा पद्धतीने किंवा जी वॅकन्सी अवेलेबल आहे त्यावरून तुम्ही कॅप राऊंड भरू शकता. तर त्यानंतर बघा वॅकन्सी डिस्प्ले झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुमचे ऑप्शन कॅप राऊंड 1 सुरू होतं. कॅप राऊंड 1मध्ये काय राहतं तर वॅकन्सी डिस्प्ले झालेली असते. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागतात. 3 ते 4 दिवसाचा ड्युरेशन असतो. त्या 3 ते 4 दिवसाच्या ड्युरेशनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसचे वेगवेगळ्या ब्रँचेसचे ऑप्शन फॉर्म भरू शकता. तर हे ऑप्शन फॉर्म भरायचे कसे बघा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असे डाऊट्स असतात की सर माझी डिप्लोमाला मेकॅनिकल ब्रँच होती तर मी BEला मेकॅनिकलच घेऊ शकतो का. तर असं काही नाही, तुम्ही BEला ॲडमिशन घेताना तुमची ब्रँच चेंज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा ही झाली ब्रँच चेंजची प्रोसिजर. तर बघा जेव्हा आपण ॲडमिशन वगैरे घेतो त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन फॉर्म सिलेक्ट करताना एकाच कॉलेजचे तुम्ही मल्टिपल ब्रँचेसचे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तसेच वेगवेगळे कॉलेजेसही सिलेक्ट करू शकता. ॲट अ टाईम तुम्ही इंजिनिअरिंग गव्हर्नमेंटचे कॉलेज सिलेक्ट करू शकता, त्याच्यानंतर प्रायव्हेटचे कॉलेज सिलेक्ट करू शकता. फक्त ऑप्शन फॉर्म सिलेक्ट करताना किंवा भरताना एकच गोष्ट एक काळजीपूर्वक भरा की 1 नंबरचा जो प्रिफरन्स देतो आपण, तर 1 नंबरचा प्रिफरन्स असा द्या की ज्या कॉलेजला तुमचा जर 1 नंबरचा प्रिफरन्स सिलेक्ट झाला तर त्याच कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावी लागेल. बघा तुम्हाला फ्रीज नावाचं ऑप्शन असतं, म्हणजे सेकंड राऊंड तुम्हाला करता येणार नाही. 1 नंबरचं जे ऑप्शन असतं तुमचं तेच कॉलेज जर तुम्हाला लागलं तर त्याच कॉलेजला ऑटोमॅटिक तुम्हाला ॲडमिशन घ्यावीच लागते. जर तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन घेतली नाही तर तुमची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती म्हणजे कॅप राऊंडच्या बाहेर चालले जाता तुम्ही, म्हणजेच तुम्हाला कॅप राऊंडमधून ॲडमिशन भेटणार नाही. तुम्हाला मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घ्यावी लागते. ओके. तर हाच प्रॉब्लेम जो मेन होता तो सांगायचा होता की 1 नंबरला तुम्ही असं कॉलेज टाका की ज्या कॉलेजला तुम्हाला घ्यायची ॲडमिशन म्हणजे घेणार आहे, त्याला दुसरा राऊंड करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. तर बघा हे झालं ऑप्शन फॉर्म. 3 ते 4 दिवसाचा ड्युरेशन असतो ऑप्शन फॉर्म भरायला. तुम्हाला जवळपास जनरली 100 ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता कॅप राऊंड 1मध्ये. ठीक आहे. त्यामुळे खूप सारे ऑप्शन्स आतापासूनच तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करून ठेवा की कोणत्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे वगैरे. ठीक आहे. तर बघा हे झाले ऑप्शन फॉर्म भरला आपण. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर काय होतं तर कॅप राऊंड 1 लागतो. कॅप राऊंड 1 लागतो म्हणजे काय तर तुमचा कोणत्या कॉलेजला नंबर लागलेला आहे तर ती डिस्प्ले होतं लिस्टवरती. ओके. तर त्यानंतर दोन प्रोसेस असतात बघा. तुमचा स्टुडंटचं लॉग इन करायचा, तुमचा ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जर ते कॉलेज हवं असेल तर फ्रीज करायचं. ठीक आहे. आणि जर ते कॉलेज नको असेल किंवा दुसरा राऊंड करायचा असेल तर नॉट फ्रीज करायचं. 2 ऑप्शन असतात तुमच्याकडे, एक तर फ्रीज आणि दुसरं नॉट फ्रीज. बघा जर तुम्ही फ्रीज केलं तर तुम्हाला त्या फ्रीज केल्यानंतर ते सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागते 1000 रुपये. सीट ॲक्सेप्टन्स फी भरल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजला जायचं, रिपोर्टिंग करायची आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाय करून तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे. जर तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं नसेल तर नॉट फ्रीज सिलेक्ट करायचं. नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्हाला पुढचा राऊंड करता येतो. बघा त्यावेळेसही तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी 1000 रुपये भरावीच लागते. ठीक आहे. सीट ॲक्सेप्टन्स फी भरल्यानंतर तुमचं नॉट फ्रीज होतं आणि तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल होता. लक्षात येत आहे. तर बघा ही झाली प्रोसेस. तुमचा कॅप राऊंड 1मध्ये तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स करता वगैरे, नॉट फ्रीज करायचं कसं करायचं. ठीक आहे. सीट ॲक्सेप्टन्स झाल्यानंतर तुमचं ॲडमिशन जर झालं फर्स्ट राऊंडमध्ये तर तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिट होता. अदरवाईज तुम्ही नॉट फ्रीज जर केलं असेल तर काय होईल, तुम्हाला सेकंड राऊंड भरता येईल. म्हणजे सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला कॅप राऊंड 2च्या वॅकन्सी डिस्प्ले होतील. तिथे डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला अकॉर्डिंग टू दॅट वॅकन्सी तुम्हाला कॅप राऊंड 2चे ऑप्शन फॉर्म्स भरायचे आहेत. आता यावेळेस तुम्हाला खूप सारे ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. ठीक आहे. तर ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर परत पुन्हा काय होईल, तुम्हाला कॅप राऊंड 1मध्ये तुमचा कॅप राऊंड 2मध्ये तुमचा कोणत्या कॉलेजला नंबर लागला हे समजेल. त्यानंतर परत फ्रीज करायचं, म्हणजे तुम्हाला फ्रीज करावंच लागेल सेकंड राऊंडमध्ये. ठीक आहे. आणि त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल. जर तुमचा इन केस सेकंड राऊंडमध्ये नंबर लागला नाही तर तुम्ही अगेन्स्ट कॅपमध्ये ॲडमिशन करू शकता. ठीक आहे. तर ही टोटल प्रोसिजर होती डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग तसेच B फार्मसीच्या. ओके. आय होप तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील.
अशाच प्रकारच्या ॲडमिशन रिलेटेड व्हिडिओजसाठी किंवा इन्फॉर्मेशनसाठी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, तसेच मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.